100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी। मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की एखाद्या पेंटिंगचे तुम्ही 300 रुपये देणार नाहीत। अशा पेंटिंग्स हे श्रीमंत लोक करोडो रुपयांना का खरेदी करतात? आणि एक लक्षात घ्या की ते लोक मूर्ख नाहीयेत किंवा त्यांना पेंटिंग मधलंही काही नॉलेज नसतं। यामध्ये काय चालतं हे मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, एखादी पेंटिंग 10 करोड रुपयाला एखादा श्रीमंत व्यक्ती खरेदी करतो आणि ती पेंटिंग काही दिवसानंतर तो आर्ट गॅलरी मध्ये किंवा एक्झिबिशन मध्ये ठेवतो। त्यानंतर एखाद्या मोठ्या चित्रकाराने ही पेंटिंग काढलेली आहे असं हाईप क्रिएट केली जाते। त्यानंतर लोक त्या पेंटिंगची बोली लावतात। त्यानंतर या व्यक्तीचा एखादा नातेवाईक त्या पेंटिंगची 30 करोड एवढी बोली लावतो। त्यामुळे त्या पेंटिंगची किंमत ही 30 करोड ठरवली जाते आणि नंतर ती पेंटिंग एखाद्या ट्रस्टला किंवा म्युझियमला डोनेट करतो। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच देशांमध्ये डोनेशनला टॅक्स बेनिफिट आहे। त्यामुळे हा व्यक्ती ती 10 करोडची पेंटिंग 30 करोडची आहे अशी दाखवून 30 करोड डोनेट केलेले आहेत असे दाखवतो आणि 15 ते 20 करोड वर तो टॅक्स बेनिफिट घेतो। अशा पद्धतीने हे लोक काम करतात। म्हणूनच मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।